वादग्रस्त ठरलेल्या केविला नाल्याच्या सदोष बांधकामाचं आणि नालेसफाईचं पितळ नुकत्याच पडलेल्या पावसात उघडं पडलंय। या बांधकामामुळे साफ न झालेला कचरा नाल्यात तुंबला आणि नाल्याचं घाण पाणी परिसरातील गृहसंकुल आणि चाळींमध्ये शिरलं। त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचाही प्रश्न उभा राहिलाय। या प्रकरणी बांधकाम आणि नालेसफाई ठेकेदार तसंच संबंधित अधिकाऱ्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केली। गेल्या 4 वर्षांपासून केविला नाल्याचं बांधकाम करून त्यावर स्लॅब टाकण्याचं काम सुरू आहे। या बांधकामामुळे पावसाळ्यात पाणी तुंबून हे घाण पाणी बाजूच्या उथळसर भागातील गृहसंकुलांमध्ये आणि पुढे क्रांतीनगरपर्यंत असलेल्या घरांमध्ये उलटण्याची भीती काही दक्ष नागरिकांनी समाज माध्यमातून व्यक्त केली होती। याबाबत पालिका प्रशासनाकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं त्याचा फटका नुकत्याच झालेल्या पावसानं बसला। बुधवारी पडलेल्या पावसात फक्त 15 मिनिटात नाल्यावरील बांधकामामुळे कचरा आणि घाण पाणी तुंबलं। हे पाणी केविला रस्त्यालगत असलेल्या भागीरथी जगन्नाथ इमारतीच्या आवारात आणि चाळीत शिरलं। या गुडघाभर पाण्यात रहिवाशांच्या वाहनांचं नुकसान झालंच, शिवाय रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही उभा राहील याची माहिती येथील रहिवासी अपर्णा राणे यांनी दिली। आता अशी स्थिती उद्भवत असेल तर पावसाळ्यात संपूर्ण परिसरच पाण्याखाली जाईल। आज अशी स्थिती 2 वेळेला उद्भवल्यानं रहिवाशांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं असल्याचंही त्या म्हणाल्या। हा नाला उंचावरून वाहत येतो, खाडीकडे जाऊन तो मिळतो। केविलाजवळील नाल्याचा भाग हा तीव्र उतारावर आहे, त्यामुळे वरून मोठ्या प्रमाणावर वाहत येणारा कचरा आणि घाण पाणी केविला लगत नाल्यावर केलेल्या बांधकामामुळे अडतं। अशा वेळेला पावसातही पाणी नाल्याच्या वरून वाहण्याची आणि आजूबाजूचा परिसर जलमय होण्याची भीती दक्ष नागरिकांनी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे आयुक्तांनी नालेसफाईला वेग देण्याचे निर्देश दिले असताना अनेक ठिकाणी नाल्यांची पूर्ण सफाई झालेली नाही। केविला नाल्यात आज तुंबलेल्या कचऱ्यानं नालेसफाईचं पितळही उघडं पडले। रहिवाशांच्या तक्रारीनंतर ठेकेदारानं नाल्यातून कचरा काढला, परंतु नाल्यावरील बांधकामामुळे पुन्हा नाल्यात कचरा मोठ्या प्रमाणावर तुंबलाय।